वजन कमी केल्यापासून मला बऱ्याच जणींनी कमेंट केल्या की ताई प्लीज सांगा तुम्ही वजन कसं कमी केलं. राहून गेलं बऱ्याच वेळा आणि आत्ता मी जिममध्ये आणि जिम करता करता मला असं वाटलं की चला तुम्हाला आज सांगून टाकते मी वजन कसं कमी केलं. खरं तर वजन कमी करणं हे थोडं डिफिकल्ट आहे. बेबी झाल्यानंतर खास करून जे बेबी झाल्यानंतर जे वेट असतं जे डेव्हलप होतं आणि त्या वेट होण्याची कारणं बरीच असतात. आपल्या खाण्यामुळे खरं तर वजन वाढलेलं नसतं. आपण बेबी झाल्यानंतर बऱ्याच वेळा डिप्रेशनमध्ये जातो. बऱ्याच लोकांना ही कन्सेप्ट पटत नाही पण हे खरं आहे. बेबी झाल्यानंतर बऱ्याच महिला म्हणजे अगदी 80% महिला तरी डिप्रेशनमध्ये जातात. गर्भधारणा आणि बेबी ही सगळी प्रोसेस ह्याच्यानंतर एक डिप्रेशन येतं महिलांना आणि त्याच्यामध्ये जर त्यांना सांभाळून घेतलं ना तर त्यातून त्या लवकर ओव्हरकम होतात. पण तुम्ही असं म्हणाल की त्याच्यानंतर छान वातावरण आहे आणि तरीही ती बाई त्या डिप्रेशनमध्येच आहे तर ते चुकीचं आहे. कारण ते आधी घडलेल्या पण काही गोष्टी असतात. गर्भधारणा झाल्यानंतर त्या 9 महिन्यात झालेल्या काही गोष्टी असतात. काही मानसिक त्रास असतात आधीपासूनचे. सो ते सगळे नंतर उद्भवतात आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं डिप्रेशन एन्झायटी सगळं होतं आणि ते सगळ्यांनाच होतं. मलाही ते झालं होतं आणि त्याच्यात ना बऱ्याच वेळा वेट खूप गेन होतं अननेसेसरी. काय होतं आपल्याला गायडन्स नसतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात त्यामुळे सुद्धा हे सगळं होतं. मी तुम्हाला एवढंच सगळ्यांना सांगेल की ज्यांना नॉर्मल वेट लॉस करायचं आहे ज्यांना असं काही म्हणजे बेबी झाले म्हणून जे ओव्हरवेट नाही आहेत ज्या नॉर्मलीच जाड आहेत किंवा वेट ज्यांचं जास्त आहे त्यांनी तर ऑफकोर्स एक्सरसाइज केली पाहिजे. डाएटवरती तुमचा कंट्रोल ठेवला पाहिजे. डॉक्टरचं पण एकदा कन्सल्ट केलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा काही आजार असतात. आपल्याला थायरॉइड असतो किंवा इतर काही गोष्टी असतात ज्यामुळे आपलं वजन वाढतं. बऱ्याच वेळा असं वाटतं लोकांना की खूप खाल्ल्यामुळे वजन वाढतं. तसं नाही आहे. खूप कमी खाल्ल्यामुळे सुद्धा वजन वाढतं. तर डॉक्टरकडे एकदा कन्सल्ट करा. आणि मी माझा अनुभव असा सांगेल की मी पहिले 2-3 वर्ष तर काही करू शकले नाही कारण अन्वी 2 वर्षाची झाली आणि कोरोना स्टार्ट झाला. मूल 2 वर्षाचं होईपर्यंत तरी आपण त्या मुलामध्येच असतो किंवा मी तरी अन्वीकडे खूप कॉन्सन्ट्रेट केलं होतं कारण मला कुठला हेल्पिंग हँड नव्हता, कुठला सपोर्ट नव्हता. माझ्याकडे फक्त कामाला बाई होती तेवढाच एक सपोर्ट होता. अदरवाईज मला फार कोणाचा सपोर्ट नव्हता. त्यामुळे मला 6-7 महिने सुरुवातीचे आईने माझ्या जे बघितलं ते त्याच्यानंतर मलाच बघायचं होतं. सो माझं तर सी सेक्शन झालं होतं त्यामुळे मला अन्वीला बघणं आणि मला स्वतःला मेंटेन करणं ह्या गोष्टी शक्य नव्हत्या माझ्यासाठी. माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन अन्वीवर होतं. आणि अन्वी 2 वर्षाची झाली आणि कोरोना आला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्या कोरोनामध्ये मला एक वेगळ्याच पद्धतीचं डिप्रेशन आलं. सगळ्यांनाच ट्रिगर झालं तसं मलाही ते खूप ट्रिगर झालं आणि इतक्या लेवलला ट्रिगर झालं की माझी एन्झायटी एवढी वाढली होती तुम्हाला खरं नाही वाटणार की मी 4 माणसांमध्ये बसू शकायचे नाही. इतकी प्रचंड एन्झायटी वाढलेली. माझं प्रचंड वेट वाढलं होतं. मी हेअर कट करून टाकलेले कारण की मला ते केस पण इतके गळत होते. हेअरफॉल इतका प्रचंड होत होता. तर मी एकदम म्हणजे मी ठक्कल केलेलं फ्रँकली स्पीकिंग कोरोनामध्ये. आणि फारच वियर्ड माझी ती एक सिच्युएशन होऊन गेली आयुष्यात. बऱ्याच जणांना वाटतं माझे केस इतके विरळ का झालेत ते मे बी त्यामुळेच झालेत. बरेच कमेंट येतात. काही लोक चुकीचे म्हणतात. बायका असून सुद्धा काही चुकीच्या कमेंट येतात. मी त्यांना एवढंच सांगेल की पटकन कुणाच्या जाडीवर कुणाच्या म्हणजे कोणाला तरी टक्कल पडलंय किंवा कोणाचं तरी स्किन खराब आहे आपण बायकांना पटकन एखाद्या बाईला कमेंट करून जातो. पण आपण हा विचार करत नाही. उलट आपण बायकांनीच त्यांना समजून घेतलं पाहिजे कारण ह्या सगळ्या फेजेसमधून आपण सगळ्या बायका जात असतो. तुम्ही लकी असाल की बेबी झाल्यानंतर पण तुमचा हेअरफॉल झाला नाही, तुमचे केस छान शाबूत आहेत. पण असं सगळ्यांबरोबर होत नाही. बेबी झाल्यानंतर बऱ्याच शरीरामध्ये बरेच फरक पडतात आणि बाई फार वेगळी दिसू लागते आधीपेक्षा नंतर. सो मला असं वाटतं प्लीज अशा कमेंट्स करू नका. वाईट वाटतं त्याचं आणि स्त्रियांकडून आल्यानंतर तर आणखीन वाईट वाटतं कारण तुम्हीच समजून घेतलं पाहिजे. तर मी माझ्या वेट लॉसबद्दल असं सांगेल की मला एन्झायटी डिप्रेशन वगैरे तर सगळं झालं होतं पण मी त्याच्यातून स्वतःच ओव्हरकम केलं. मला अंशूने खूप साथ दिली त्याच्यामध्ये आणि नवऱ्याची साथ ही खूप गरजेची आहे. सो बाकी सगळ्यांचं जाऊ दे पण नवऱ्यांनी आपल्या बायकोला साथ दिलीच पाहिजे या सगळ्यामध्ये. अंशूने मला खूप साथ दिली आणि मग मी हळूहळू अन्वी एक 4.5 वर्षाची वगैरे झाल्यानंतर कोरोना पण आपलं सगळं नॉर्मलाइज झालं होतं आणि जिम वगैरे नव्हतं त्यावेळेस मे बी स्टार्ट. पण मी वॉक स्टार्ट केली. सर्वात आधी तुम्ही काय कराल ना तर तुम्ही वॉक स्टार्ट करा, चालायला स्टार्ट करा.
एक अर्धा तास तुम्ही दिवसातला सकाळी किंवा संध्याकाळी स्वतःसाठी काढा आणि अर्धा तास तुम्ही फक्त चालून या रोज. असं तुम्ही 1-2 महिने 1.5 महिने करा, त्याची तुम्हाला सवय लागू दे. आणि असं करत करत मी माझा व्यायाम स्टार्ट केला. अर्धा तासाने मी स्टार्ट केलं आणि मग 1-6 महिन्यानंतर मी जिम स्टार्ट केलं. जिममध्ये पण मी स्वतःच व्यायाम करते, मला सगळं माहिती असल्यामुळे. फार आधी मी ट्रेनर वगैरे करून मी जिम केलेलं आहे, त्यामुळे खूप वर्ष जिम केल्यामुळे मला माहिती आहे मला काय करायचं आहे. तर मी थोडंसं योगा मिक्स करून पोटाचे व्यायाम योगाने, कारण की फार ॲब्स वगैरे मारून इथे आपलं दुखतं बेबी झाल्यानंतर, हा स्पाईनला वगैरे त्रास होतो. सो मी फार ॲब्स वगैरे मारले नाहीत, मी पोटाचे व्यायाम करायसाठी योगाचा वापर केला. सो योगाचे जे आहेत व्यायाम जे हलके असतात पण त्याने खूप छान रिझल्ट मिळतो. थोडासा वेळ लागतो पण रिझल्ट खूप छान मिळतो. सो योगाचे असे 2-3च प्रकार तुम्ही करा पोटासाठी. त्याच्यानंतर मी कार्डिओ करते, अर्धा तास चालते पळते, दोन्ही मिक्स. फक्त चालायचं नाही कार्डिओवर, नाहीतर आपल्याला गुडघ्यांचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे पळायचं पण चालायचं पण. खूप वेट जास्त असेल तर तुम्ही थोडं चाला 15 मिनटं. तुमचं वेट आता मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा माझं 75 kg होतं, ते मी आता 56 kgवर आणले. सो खूप वेट असेल तर पळू नका, जास्त उड्या मारू नका, जास्त झुंबा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करू नका. आपल्या गुडघ्यांवर त्याचा फार विचित्र परिणाम होतो. तुमचं वेट जर जास्त असेल तर फक्त चाला अर्धा तास, त्याच्यानंतर तुम्ही योगा करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, 80% तुमचं डाएट असतं आणि 20% तुमचा व्यायाम असतो. तर डाएटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी अशी केली, मी खूप एक्सपेरिमेंट केले, दीक्षित डाएट केले, अमकं केले तमकं केले, सगळं केलं आहे मी. म्हणजे ज्युसेस पिणं सगळं केलं आहे, पण त्याचा यूज नाही होत, कारण तुम्हाला नंतर खूप भूक लागते. त्यामुळे सगळ्यात बेस्ट गोष्ट तुम्हाला सांगते, सूर्यास्ताच्या आधी तुम्ही जेवून घ्या. म्हणजे आपला 6 ते 6:30च्या दरम्यान आपला सूर्य अस्त होतो, कॅलेंडरवर असतो टाईम, त्याच्या आधी तुम्ही जेवण करा. जर सूर्यास्ताच्या आधी तुम्ही जेवलात आणि त्याच्यानंतर तुम्ही पाण्याशिवाय काहीही खाल्लं नाहीत ना, तुमचं वेट बघा हळूहळू उतरायला लागतं, जे अननेसेसरी वेट असतं. मी तुम्हाला एकच सांगेल, खूप पटकन वेट कमी करायला जाऊ नका. जे लोक खूप पटकन वेट कमी करतात ते हर्बलाईफचे प्रोडक्ट घेणं म्हणा किंवा अशा काही गोष्टी घेऊन पटकन वेट कमी करतात ना, त्यांना एक तर ते म्हातारे दिसायला लागतात, चेहरा खराब दिसायला लागतो, एकदम असा मरगळून जातो आणि त्यांचं वेटसुद्धा कधी कधी पटकन वाढतं सुद्धा, ट्रिगर होतं. त्यामुळे असं काही करायला जाऊ नका, वेळ लागेल. पण मी तुम्हाला सांगते, हा नियम जर तुम्ही पाळलात ना, सूर्यास्ताच्या आधी जेवणं, जे आपलं म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आहे, जे आपले पूर्वज सांगून गेलेत, पण हीच गोष्ट कोणी पाळत नाही. संध्याकाळीच निघतात, खायला स्टार्ट करतात. मी असं नाही म्हणत मी खात नाही, कधीतरी होतं, कधीतरी बाहेर जाणं होतं, थोडंसं तोंडात आपल्याला काही त्याचे सुगंध आले की आपल्याला कंट्रोल नाही होत, पण ते खाऊ नका. तसं एखादं थोडंसं तोंडात घातलं, टेस्ट केली, बस. पोळ्या खाऊ नकात, भात खाऊ नकात किंवा फ्राईज जसे खूप खाऊ नकात. फ्राईज समोर होतं, टेम्प्ट होतं, एखादी फ्राईज खाल्ली किंवा एखादं काहीतरी पीस तोंडात टाकला, ठीक आहे, पण खूप खाऊ नका जरी तुम्ही टेम्प्ट झालात तरी. आणि संध्याकाळी 6:30-6च्या आधी ना तुम्ही व्यवस्थित जेवून घ्या सूर्यास्ताच्या आधी. शक्यतो तुम्ही पोळी थांबवा आणि भाकरी स्टार्ट करा, ज्वारीची भाकरी, कारण पोळीमध्ये खूप शुगर असते, त्यामुळे पण आपलं वेट लॉस होत नाही. आणि हे फॅक्ट आहे, तुम्ही सर्च करा, बऱ्याच जणांना हे पटत नाही पण हे खरं आहे. तुम्हाला नाचणी, ज्वारी, बाजरी, जी पण भाकरी तुम्हाला पचत असेल, चांगलं वाटत असेल तुम्हाला, ती खा. मी ज्वारीची भाकरी खाते, नाचणी कारण मला पचायला हेवी पडते म्हणून मी नाचणी टाळते, पण नाचणीसुद्धा छान. आणि पिठं मिक्स करून खाऊ नका. शक्यतो एक पिठाची एक भाकरी, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ज्वारीचं आज खायचं ज्वारीची खा. बरेच जण पिठं मिक्स करतात, ज्वारी, नाचणी आणि बाजरी आणि आणखीन काय काय, आणि मग ती मिक्स पिठाची भाकरी खातात. तर तसं करू नका, सिंगल पिठाची भाकरी खा. तर मी मेन म्हणजे फॉलो केलं की मी सूर्यास्ताआधी जेवण करते, त्याच्यानंतर मी जेवत नाही. आणि त्याच्यानंतर मला इतका अमेझिंग रिझल्ट मिळाला, खूप अमेझिंग रिझल्ट मिळाला. म्हणजे वजन जिम सोडलं, व्यायाम सोडलं तरी माझं वाढलं नाही. मी मध्ये पण ब्रेक घेतला होता व्यायामाने, पण माझं वजन वाढलं नाही. वजन छान असतं तसं राहतं, फक्त बॉडी लूज होते जर तुम्ही व्यायाम सोडला तर. ती बॉडी फिट करण्यासाठी तुम्हाला वेट्स, थोडंसं वेट ट्रेनिंग आणि थोडंसं तुम्हाला कार्डिओ करणं गरजेचं आहे. बाकी काही नाही, बस हाच माझा एक फॉर्म्युला आहे, सिक्रेट फॉर्म्युला म्हणू शकता तुम्ही. सूर्यास्ताच्या आधी जेवण करा, सगळ्यात उत्तम. हा एक फॉर्म्युला तुम्ही यूज केलात तर बस, तुम्हाला आणखीन काही करायची गरज नाही आहे. लवकर होणार नाही, अगदीच वर्षभर तुम्हाला हे सगळं मेहनतीने करायचं आहे.
1 वर्षानंतर रिझल्ट मिळेल, पण तो लाईफ टाईम रिझल्ट असेल. सो चालू करा आजपासूनच. बाय बाय, टेक केअर आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना.